इराणकडून अमेरिकेची लक्टर वेशीला. इराण समोर अमेरिकेचं F-35 जेट फेल. इराणनं गाठलं अदृश्य शत्रूला. इराण इस्रायल अमेरिकेसमोर शरण जाण्यास तयार नसला तरी शत्रूला जबर नुकसान पोहोचवतोय. खास करून बलाढ्य अमेरिकेची अत्याधुनिक संरक्षण प्रणाली या युद्धात फेल गेली आहे. त्यातच आता अमेरिकेचा आणखी एक लढाऊ विमान पाडल्याचा दावा इराणनं केलाय. इराणच्या या दाव्यानं पेंटागॉनसह इस्रायलची देखील झोप उडाली आहे. इराणनं दावा केलेलं अमेरिकेचं F-35 जगातील शक्तिशाली मानल्या जाणाऱ्या लढाऊ विमानांपैकी एक आहे. अमेरिकेचं हे F-35 लढाऊ विमान इतकं खास का आहे पाहूया. सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे F-35चं स्टेल्थ तंत्रज्ञान. हे लढाऊ विमान एकाच वेळी हवेत हल्ला आणि जमिनीवर बॉम्बफेकसह टेहाळणी करू शकतं. याचा वेग अंदाजे 1931 किलोमीटर प्रति तास असून ध्वनीच्या वेगापेक्षाही जास्त आहे. यात प्रगत सेन्सर प्रणाली आणि रडार असून पायलटला 360 अंशांच्या कोनात पाहता येतं. जगातील सर्वात महागडं आणि रडारला सहज चकवणारं लढाऊ विमान F-35 ला झालेल्या गंभीर नुकसानीच्या वृत्तानं अमेरिकेच्या संरक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. स्थानिक वेळेनुसार पहाटेच्या सुमारास मध्य इराणी हवाई क्षेत्रात संरक्षण प्रणालीद्वारे F-35 पाडण्यात आल्याचं IRGC म्हटलंय. दरम्यान इराणनं F-35 लढाऊ विमानाला कसं लक्ष केलंय पाहूया. अमेरिकेचं F-35 विमान पाडण्यासाठी इराणनं बाबर 373 हवाई संरक्षण प्रणालीचा वापर केलाय. रडार सिग्नल न पाठवता विमानांचा शोध घेऊ शकणाऱ्या पॅसिव्ह सेन्सर तंत्रज्ञानाचा यात वापर झाल्याची शक्यता आहे. इराणनं या हल्ल्याचा एक व्हिडिओ देखील प्रसिद्ध केला असून त्यात विमानाला मिसाईल हिट करत असल्याचा दावा करण्यात आलाय. खरं तर याआधी इराणच्या 64 लाखांच्या ड्रोननं अमेरिकेचं 700 कोटींचं KC-135 रिफिलिंग विमान पाडलं होतं. त्यानंतर आता F-35 फायटर जेटला इमर्जन्सी लँडिंग करावी लागली आहे. हे अमेरिकी सेंट्रल कमांडनं देखील मान्य केलंय. विशेष म्हणजे सध्या अमेरिकेकडून या अदृश्य विमानाचं मोठ्या प्रमाणात मार्केटिंग सुरू आहे. अशा वेळी F-35 बाबत इराण जो दावा करतंय तसं खरंच घडलं असेल तर अमेरिकेसाठी हा सर्वात मोठा धक्का आहे एवढं नक्की. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.